ओके, गुड मॉर्निंग सुलग हायस्कूल इयत्ता 10वी ई 10वी ड सायन्स आर्ट 1 लेसन नंबर 4 नेक्स्ट सेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. माझ्यामध्ये हा आता तिसरा सेशन असावा किंवा 5वा सेशन असावा, ठीक आहे, काय असेल ते. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट 4.5 फिगर ते पान काढा, पान नंबर 51. त्यामध्ये आपल्याला महत्वाचा पार्ट बघायचा आहे तो म्हणजे हाऊ ओरस्टेड डिड हिज एक्सपेरिमेंट. ओरस्टेडनी केलेला प्रयोग काय होता आणि मग तोच प्रयोग मग नंतर जनरलाइज करायचा, त्याच्यावरून आपल्याला जनरल स्टेटमेंट करायचंय. ओरस्टेडनी काय केलं होतं सुरुवातीला प्रयोगामध्ये त्याच्या, की जेणेकरून त्याची काही कन्क्लुजन्स वगैरे काय होती, त्यासाठी आपल्याला आता बघायचं. तो प्रयोग काय होता आधी बघू, लक्ष द्या, स्क्रीनकडे बघा. त्याच्यासाठी त्यांनी एक टेबल घेतला. हा टेबल माना, हा टेबलचे असा टेबल आहे. त्या टेबलवर त्यांनी असे 2 टेकू, उंच असे टेकू धरले आणि त्याच्यावर एक मोठी जाड वायर. दिस इज, हे टेकू कसे आहेत, असे टेकू आहेत, त्याच्यावर ही जाड वायर एबी आहे असं माना. आणि त्या वायर पासून, आय मीन त्या तारेपासून, जाड तारेपासून अशा वायर लोंबकळत्या काढल्या आणि त्याला स्विच टाकला आणि सप्लाय जोडला. तीच आकृती म्हणजे छान काढलेली 4.5 मधली पहिली आकृती. ती काय आहे, म्हणजे हा एबी कंडक्टर आहे. दिस इज कंडक्टर एबी. जाड आहे, अर्थात जाड कंडक्टर आहे, जाड वायर आहे, अल्युमिनियमची तार असेल जाड गेजची, त्याला असं कॉपर वायर लावली, प्लस मायनस 1 सेल 2 सेल व्हॉटएव्हर आपण ते बदलू शकतो. ओके, आणि त्याचं हे प्लस आहे, हे मायनस आहे, आणि त्याचे हे जे टेकू होते त्याच्या खाली एक त्यांनी मॅग्नेटिक निडलची डब्बी ठेवू शकतोय तो. आता मॅग्नेटिक निडल तुम्हाला माहिती कशी असते. आता ही एवढी मोठी सूची ठेवली त्यांनी, पण अशी चुंबक सूची न ठेवता मॅग्नेटिक निडल वेगळ्या प्रकारची सुद्धा असू शकते. एक अतिशय आपल्या रुपया एवढं नाणं असतं, त्यात एवढी एक डबी असते, त्या डबीमध्ये बारकी निडल असते. आणि हा समजा प्रयोग मी इकडं नॉर्थ आहे आणि इकडं साऊथ आहे असा मांडलाय मी. तार कशी मांडली, नॉर्थ साऊथ मांडली. एक्सपेरिमेंटचा सेटअपच कसा आहे, काहीच करंट अजून पाठवलेला नाहीये, ऑन केलेला नाहीये. ती तार जी आहे ती उभी आहे दक्षिणोत्तर, एबी टर्मिनल, किंवा ए ला नॉर्थ करा, बी ला साऊथ करा, काही पण, तसं काही नाही, पण एबी नॉर्थ साऊथ उभी पाहिजे. आणि मग साहजिक आहे खाली जी ठेवलेली चुंबकाची जी सूची आहे, डब्बी आहे, ती नॉर्थ साऊथच राहील ना. नॉर्थ साऊथ दाखवेल. ओके, आता मी ती सूची जी आहे ती सगळी डबी वगैरे न दाखवता तुम्हाला समजेल असं फक्त एरो करतो. सध्या ही एरो असा आहे. ओके, कळलं तुम्हाला. आता ओरस्टेडनी काय केलं, तो सेल ऑन केला. एक मी आता इथं टिंब काढलं या कंसात, म्हणजे काय झालं, ऑन झालं. ऑन झालं काय होईल, इलेक्ट्रिक करंट विल फ्लो थ्रू दिस. म्हणजे आता हा काय झाला, करंट कॅरिंग कंडक्टर झाला. वाहकामधून विद्युतधारा वाहत असलेली असा तो वाहक आहे एबी. एबी हा काय आहे, विद्युतधारा धारण करत असलेला, वहन करत असलेला वाहक आहे. कारण का आता त्याच्यातून करंट चाललाय. ओरस्टेडला असं दिसलं की साधारणतः ही जी सूची होती ती थोडी विचलित झाली. ते म्हणलं असं का व्हायला लागलंय. त्याने अजून एक सेल वाढवला, प्लस मायनस, त्याला अजून वाढलेले दिसलं, विचलन अजून वाढलेलं दिसलं. अजून एक सेल वाढवला, त्याला अजून जास्त विचलन झालेलं दिसलं. काय कारण आहे, तारेच्या तर खाली ती डबी ठेवली, त्याचा तर कॉन्टॅक्ट पण नाहीये.
पुन्हा एक सेल कमी केला, पुन्हा ही स्थिती आलेली दिसली. अजून एक सेल कमी केला, पुन्हा ही स्थिती आलेली दिसली. स्विच ऑफ केलं, ही स्थिती. एक सेल पुन्हा त्यांनी, ऐकू येते सगळ्यांना? तुम्हाला ऐकू येते सगळ्यांना? एक जण जरी हो म्हटलं तरी चालेल. हा ठीक आहे. ओके ओके ओके. मी काय करतो, कॉल डायव्हर्ट करून टाकतो. डू नॉट डिस्टर्बला जातो. जस्ट एकच मिनिट थांबा फक्त. मगाशी करायला पाहिजे होतं ते राहिलं माझ्याकडे. हा झालं. तर ओरस्टेडनी जो केलेला प्रयोग होता त्यातनं त्याला असं दिसलं की जेव्हा 3 सेल लावले होते तेव्हा हे विचलन होतं. बरोबर आहे, हे विचलन होतं. 2 पुन्हा एक सेल कमी केला की हे दिसायला लागलं, एक सेल कमी केला की हे दिसायला लागलं, पुन्हा ऑफ केलं की हे दिसायला लागलं, पुन्हा ऑन केलं, एक सेल लावला, हे दिसायला लागलं. मग पुन्हा त्यांनी काय केलं, हे सप्लायच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या सगळ्या बदलल्या. सप्लायची पोझिशन कोणती, ही जी आहे ती त्यांनी रिव्हर्स केली. काय केली त्यांनी, इथं जे प्लस आहे त्याच्याऐवजी इकडं मायनस केला आणि एक सेल लावला, प्लस इकडे केला. आता करंट कसा वाहा लागला, उलटा. आता करंट वाहा लागलाय इकडून असा 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 वाहतोय. तेव्हा जी ती स्थिर चुंबक सूची होती निडल, ही अशी होती, ती आता थोडी अशी झाली. 2 सेल लावले, अजून वाढलं विचलन. 3 सेल लावले, अजून विचलन वाढलं. सेल कमी करत गेली की पुन्हा यावरून इथं टप्पा, हा टप्पा, हा टप्पा आला. ऑफ केलं की पुन्हा नॉर्थ साऊथ राहिलं. फक्त एवढा प्रयोग आहे ओरस्टेडचा. त्यातून ओरस्टेडनी काय कन्क्लुजन काढलं, कन्क्लुजन हे काढलं, आत्ताशी त्या प्रयोगातला एक टप्पा झाला की करंट कॅरिंग कंडक्टर, जो वाहक स्वतःतून विद्युत धारा धारण करतो, तो स्वतः भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, चुंबकीय क्षेत्र तयार करतो. फिनिश. म्हणजे तो थोड्या वेळासाठी का विना चुंबकाचे गुणधर्म दाखवायला लागतो. चुंबकीय गुणधर्म धारण करणं किंवा चुंबकीय क्षेत्र निर्माण करणं ही प्रॉपर्टी कुणामुळे झाली, हा गुणधर्म कुणामुळे आला, त्या वाहकातून विद्युत धारा वाहत होती म्हणून. कळलं का? आकडा 2, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता. चुंबकीय क्षेत्राची ही तार आहे, तार आहे ती जाड तारेच्या ठिकाणी जी डब्बी आहे, ती डबी एक विशिष्ट अंतरालाच ठेवलेली, आर अंतरावर. ती डबी हलवली का आम्ही, नाही. हा, त्या डबीतलं विचलन होत आहे सूचीचं, पण आम्ही डबी मॅन्युअली हाताने हलवली का, ते जे टेकू आहेत ते टेकू टेबलवर आहे, टेबलवर सूची ठेवलेली आहे आणि ती टेबल जस्ट तारेच्या खाली ठेवलेली आहे. त्या तारेच्या खालीच एवढं अंतर हे फिक्स्ड आहे ना, म्हणून चुंबक सूची फिक्स्ड अंतरावर ठेवली असल्यामुळं आम्ही आता अभ्यास काय केला, एक सेल वाढवला म्हणजे काय होईल, करंट वाढेल, व्होल्टेज वाढेल, व्होल्टेज वाढेल म्हणून त्यामुळे करंट वाढेल. करंट जसा जसा वाढेल, करंट आय जसं वाढेल, तेव्हा स्थिर अंतरावर एका विशिष्ट अंतरावरच त्या चुंबकाच्या सूचीनं एक्सपिरियन्स केलेलं, अनुभवलेलं चुंबकीय क्षेत्र सुद्धा वाढत जाईल. म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे वाढत जाईल. कसं कसं, जस जसं विद्युत धारा त्यातनं जाणारा करंट वाढत जाईल तस तसं करंट कमी झाला, मॅग्नेटिक फील्ड कमी झाला, पण कुठं, एका विशिष्ट बिंदूच्या तिथला अनुभव घेतला. आता ओरस्टेडनी थोडा वेगळा प्रयोग केला. काय प्रयोग केला बघा. याच प्रयोगामध्ये ते आता ते टेकू असे आहेत आणि ही तार अशी आहे असं माना. थोड्या वेळ मी जरा असं उभं दाखवतो
आणि मला अंतर मिळतं आणि सप्लाय वगैरे इकडे दिलेला आहे डावीकडे. आता ही डबी इथे आहे. डबी त्याची सूची अशी आहे, म्हणजे अशी आहे सध्या नॉर्थ साऊथ. आता काय केलं आम्ही, ही जी सूची आहे ती मी या वायरच्या जवळ नेतोय आणि दूर नेतोय. 2 सेल लावलेले फिक्स आहेत, 2 सेल फिक्स आहेत. मग 2 सेल जर मी फिक्स ठेवले, मगाशी काय करत होतो मी, अंतर फिक्स ठेवलं होतं. हे अंतर डबीचं फिक्स ठेवलेलं होतं आणि मी काय बदलत होतो, सेल बदलत होतो. आता मी काय करणार आहे, 2 सेल फिक्स ठेवणार आहे आणि अंतर बदलणार आहे. आता काय होईल, जसं मी ही डबी दूर नेईल, ही डबी कुणापासून, त्या वाहकापासून, तारेपासून दूर नेईल, तसं सुरुवातीला ऑन 2 सेल मुळे असताना ऑन केल्या गेल्या असं करंट पाठवण्यापूर्वी अशी सिच्युएशन होती. ऑन केल्या केल्या अशी झाली समजा. पण जसं मी सूची इकडे नेईल तशी ती सूची जरा कमी 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 विचलित होत राहील. थोडी अशी होईल आणि मग पुन्हा थोड्या वेळाने अशी होईल. थोडी तिरपी असेल आणि नंतर पुन्हा अशी होईल. म्हणजे जसे तारेपासून दूर जाल तसं जवळ भयंकर असेल विचलन आणि नंतर दूर 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 जाईल तसं विचलन कमी 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 होत जाईल आणि पुन्हा ती नॉर्थ साऊथ राहील. या उलट लांबून तुम्ही जवळ जवळ चालला तर विचलन हळूहळू वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल आणि खूप जवळ गेलात तर ती कदाचित अशी झालेली असेल सूची इथल्या पॉइंटला. मला काय सांगायचंय, जसजसे चुंबकापासून किंवा त्या तारेपासून लांब जाऊ तसतसं चुंबकीय क्षेत्र अनुभवलेलं कुणी, त्या तारेनं का चुंबक सूचीनं अनुभवलेलं चुंबकीय क्षेत्र कमी 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 होत जाईल. As we go away from the conductor, the magnetic field experienced by the needle will be very less. As you go close to the wire, it will be stronger and stronger field which will be experienced by the needle. म्हणजे अंतराशी, म्हणजे करंट त्यातनं जाणारा कॉन्स्टंट ठेवला, कारण का सेल कॉन्स्टंट आहेत, सेल चेंज नाहीत केले. आता 2 सेल लावले बस फिक्स. व्होल्टेज सेम आहे, करंट फिक्स ठेवला, त्याच्यात बदल केला नाही. आम्ही आता अंतर बदला लागलोय. म्हणून अनुभवलेलं चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कोणाशी, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू अंतराशी व्यस्त प्रमाणात बदलतं. जसं तुम्ही दूर जाल तसतसं ते अंतर वाढेल. आता दूर म्हणजे काही कळणार नाही. अंतर वाढेल तसतसं चुंबकीय क्षेत्र कमी कमी होत जाईल. अंतर कमी कमी केलं म्हणजे जवळ जवळ आलो तसतसं चुंबकीय क्षेत्र स्ट्रॉंग होत जाईल. म्हणून ओरस्टेडच्या प्रयोगावरचे 2-3 महत्वाचे निष्कर्ष, कन्क्लुजन्स कोणते? पहिला आकडा, करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड 8. एक जर वाहक स्वतःतून विद्युत धारा नेत असेल तर तो स्वतःभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. दुसरा आकडा, जसजसे वाहकाची विद्युत धारा वाढत जाईल तेव्हा एका फिक्स्ड आर अंतरावर चुंबक सूची ठेवली असता करंट जसजसा वाढेल तसतसं त्याच्यातून त्यांनी अनुभवलेलं चुंबकीय क्षेत्र सुद्धा वाढेल. म्हणजे इथं डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी आहे, समचलन. तिसरा आकडा, करंट मी फिक्स ठेवला असता, स्थिर विद्युत प्रभार पाठवले असता, अंतर जसजसं वाढेल तसं चुंबकीय क्षेत्र अनुभवलेलं कमी होत जाईल. अंतर कमी होत जाईल तसतसं चुंबकीय क्षेत्र अनुभवलेलं वाढत जाईल. एवढेच कन्क्लुजन कोणाचे? ओरस्टेडच्या प्रयोगाचे. आता अजून एक चौथं कन्क्लुजन आहे. त्यासाठी ओरस्टेडनी आणखी एक जरा वेगळा, तोच परंतु थोड्या वेगळ्या स्टाईलचा प्रयोग. त्याने टेबलवर नाही ठेवलं, एक पुठ्ठा घेतला, आपल्या वहीचा पुठ्ठा असतो की नाही, तसा वहीचा कार्डबोर्ड शीट किंवा पुठ्ठा आणला आणि ते फुलवाऱ्याचे हार करणारे लोक असतात की नाही, फुलाचे हार करणारे लोक, महाद्वार चौकात मिळतात आपल्याला हार,
त्यांची जी सुई असते की नाही, मोठीच्या मोठी तार, ती अशी आरपार खुपसली आणि बाहेर काढली, तिकडून खालून बाहेर आली. ही आहे माझा एबी कंडक्टर. आता मी उभा केलाय परपेंडिक्युलरली. आता हा टेबलवर नाहीये, हातात तार धरू शकतो असा आहे. आता हातात धरायची नाही तार, कारण का त्यातनं करंट जाणार आहे, पण तो उभा कंडक्टर आहे. कशातून नेलाय? या कार्डबोर्ड शीट मधून नेलाय. हे कार्डबोर्ड शीट आहे. आणि काय केलं मी, याला सप्लाय लावला, स्विच टाकला मध्ये आणि सेल लावले भरपूर, प्लस मायनस व्हॉट एव्हर, आणि सर्किट कंप्लीट केलं. इकडे प्लस आहे, इकडे मायनस आहे. साहजिक तुम्हाला माहिती करंट असा व्हायला लागेल. ऑन करण्यापूर्वी मी इथं लोखंडाचा खिस ठेवलाय, भरपूर ठेवला इथं. आणि मग काय केलं, ऑन केलं आणि त्याच्यावर टक टक असं पुठ्ठ्याला टिचकी मारली. काय होईल, ते जे लोहखीस आहे तर तुम्हाला अशी सर्कल्स देईल, बरोबर सर्कल मध्ये, कॉन्सेंट्रिक सर्कल मध्ये तो अरेंज होईल. 5 नंबर पुढच्या पानावर बघा. 4.6 आहे बघा फिगर, 4.6. आता ते आर का टाकलाय तिथं, तो पोटेन्शियोमीटर आहे. करंट, आपल्या करंटची तीव्रता कमी जास्त करता येईल. आधीच तुम्ही 5-7 सेल जोडून टाकायचे आणि मध्ये जर रिओस्टॅट टाकला, याला रिओस्टॅट म्हणतात, आणि असं चिन्ह आहे बघा, असं बाण आहे, असं असं करून असा बाण आहे बघा त्या आकृतीत आहे का. 4.6 आकृती मधला आर आहे बघा, तो आहे रिओस्टॅट. रिओस्टॅट म्हणजे काय, बदलायचा तो रेझिस्टन्स. तुम्ही तुमच्या रेडिओचा, टीव्हीचा व्हॉल्यूम कमी जास्त करता की नाही, हाताने, रिमोटनी नाही. आता आपण रिमोटचं बटन दाबले की प्लस 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 होत जाते, मायनस मायनस होत जाते. तसं नाही, तुमच्या घरात रेडिओ आहे आणि तुम्ही चक्क त्याची फिरकी फिरवून तुम्ही व्हॉल्यूम कमी जास्त करायला लागलाय, किंवा फॅनचा स्पीड कमी जास्त करतो की नाही आपण, तो आहे हा. फॅनचा स्पीड कमी करण्यासाठी एक बारकी फिरकी असते की नाही मध्ये बोर्डावर, ते हे आहे, रिओस्टॅट म्हणतात त्याला. त्याला इंग्लिशमध्ये पोटेन्शिओमीटर म्हणतात. तो ऍक्च्युअली आत रेझिस्टन्सच आहे, पण तो बदलणारा रेझिस्टन्स आहे. मी फॅनचा स्पीड वाढवताना काय करतो, बटन वाढवतो, फिरवतो. ते फिरवणं म्हणजे तुम्ही रेझिस्टन्स कमी केला, आणि तुम्हाला माहिती रेझिस्टन्स, अडथळा कमी केला म्हणजे करंट काय होईल, वाढेल. करंट वाढला की पंखा फास्ट पळायला लागतो. म्हणजे मी एकदाच इथं भरपूर सेल जोडलेत आणि मी कंट्रोल या ह्यानी करतोय, फिरकीनं, असा प्रकार. ते काय किरकोळ गोष्टी. आपल्याला मुख्य बघायचं कुठलं, एबी मधून जाणारा करंट. एबी मधून जाणारा करंट जो मी फिक्स ठेवलाय, तो फिक्स ठेवलेल्या करंटच्या भोवती, आय मीन त्या कंडक्टरच्या भोवती, त्या वाहकाच्या भोवती चुंबकीय क्षेत्र कसं असतं हे मला बघायसाठी मी हा प्रयोग केलाय. मला पहिल्यांदा फक्त काय होत होतं, टेबलवर ठेवलेली होती सूची. टेबलवर सूची जिथं ठेवली आहे ती पृष्ठभागावर ठेवली, हवेत उचलून त्या कंडक्टरच्या भोवती गोल गोल फिरवली का मी, नाही. इथं होतंय का, इथं होतंय का, सभोवताली होतंय का, मला नाही बघता आलं, कारण का डबी सोडली तर ती खाली पडेल ना. म्हणून मी ती टेबलवर डबी स्थिर ठेवली होती. परंतु जर मी त्या कंडक्टरच्या तारेच्या भोवतीच जर हाताने धरलं तर तिथं सुद्धा अनुभव येईल, परंतु ते शिस्तीत अनुभव आलेले म्हणून यावं म्हणून मी हा प्रयोग केला. कोणता प्रयोग, आता मी तो स्क्रीनवर दाखवलेला. काय, पुठ्ठ्यावरच लोहखीस ठेवला, त्यातनं तार नेली पुठ्ठ्यातून, आणि त्या तारेला करंट पाठवल्यानंतर टक टक नुसतं 1-2दा टिचक्या मारल्या त्या कार्डबोर्ड शीटला, आपोआप सगळे लोखंडाचे कण एका विशिष्ट सर्कल मध्ये ते ऍडजस्ट होतात, अनेक सर्कल मध्ये. ज्यांचा सेंटर कोण आहे, तो कंडक्टर ज्या छिद्रातनं आरपार गेलाय तो. मग यातनं काय कन्क्लुजन पुढचं निघालं, चौथं कन्क्लुजन हे की फॉर अ स्ट्रेट कंडक्टर, जर अशी वायर असेल तर त्याच्या भोवती असं 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 मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, जसं जसं वळेल तसं तसं. परंतु हीच वायर जर स्ट्रेट असली तर मी म्हणू शकतो की त्याच्या भोवती मिळणारे चुंबकीय क्षेत्र हे कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात, म्हणजे सभोवताली मला चुंबकीय क्षेत्र मिळत आहे. आणि जसजसे मी दूर जाईन तस तसं ते वीक होत जातं, दुर्बल होत जातं. अंतर वाढेल तस तसं अनुभवलेलं मॅग्नेटिक फील्ड हे कमकुवत होत जातं. कळलं का. आता काय करा, मी सांगतो ते लिहा. त्या 2 आकृत्या पहिल्यांदा काढायला जागा सोडा, नाव टाका मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ओरस्टेडचा प्रयोग.
ओरस्टेड्स एक्सपेरिमेंट, OERSTED, ओरस्टेडचा प्रयोग, ओरस्टेड्स एक्सपेरिमेंट अपॉस्ट्रोफी एस. ओरस्टेडने AB ही जाड धातूची वाहक तार घेतली. AB ही जाड धातूची वाहक तार घेतली. ओरस्टेड took a thick metal wire AB, thick metal wire AB, and he connected some cells through a switch. आणि त्याने काही सेल एका स्विच मधून किंवा एका प्लग कळ मधून AB तारेला जोडले. and he connected it to some cells through a switch, through a key, plug key. Full stop. When he pressed the key, he put a magnetic needle just under the wire AB. त्याने वायर AB च्या खाली एक चुंबक सूची ठेवली. स्विच चालू करताच त्याला आढळले की as he pressed the switch, he found that the magnetic needle deflected on one side. असे दिसले की चुंबक सूचीचे एका दिशेने विचलन झाले आहे. चुंबक सूचीचे एका दिशेने विचलन झाले आहे. Full stop. He increased the value of current by increasing number of cells. त्याने विद्युत धारा I, कॅपिटल I ची किंमत वाढवण्यासाठी सेलची संख्या वाढवली. He increased the current I by increasing number of cells. He found that the deflection was more and more. त्याला असे दिसून आले की विचलन आणखी वाढत आहे. विचलन आणखी वाढत आहे. पॅराग्राफ. आता त्याने
उलट्या दिशेने लावले. Now he changed the polarity of the cells. Now he changed the polarity of the cells and repeated the same experiment, EXPT. आणि त्याने पुन्हा तोच प्रयोग केला. आणि त्याने पुन्हा तोच प्रयोग केला. Full stop. त्यास आढळले की he found that the needle again deflected. चुंबक सूची पुन्हा विचलित झाली. मात्र ते विचलन, but the deflection was on the other side. मात्र ते दुसऱ्या दिशेने होते. मात्र ते विचलन दुसऱ्या दिशेने होते. पॅराग्राफ. निष्कर्ष. ओर्स्टेडने आपल्या प्रयोगावरून पुढील निष्कर्ष काढले. ओर्स्टेडने आपल्या प्रयोगावरून पुढील निष्कर्ष काढले. ओर्स्टेड drew following conclusions from the experiment. Number 1, a current carrying conductor विद्युतधारा वाहून नेणारा वाहक, a current carrying conductor produces magnetic field around it. Number 2, as the value of current through the conductor increases, जर विद्युतधारेची किंमत वाढवली तर एका स्थिर अंतरावर अनुभवलेले चुंबकीय क्षेत्र, as the magnitude or value of current is increased, comma, the magnetic field experienced at a fixed point, at a fixed distance, experienced at a fixed distance from the conductor also goes on increasing. जसजसे जर विद्युतधारेची किंमत वाढवली तर एका स्थिर अंतरावर अनुभवलेले चुंबकीय क्षेत्र वाढत जाते. फुल स्टॉप. पुन्हा एक सोडा स्टार करा. आता ओर्स्टेडने याच प्रयोगामध्ये, नाव ओर्स्टेड, comma, in the same experiment, comma, kept number of cells fixed.
kept number of cells fixed. ब्रॅकेट मध्ये म्हणा say 2 cells. ब्रॅकेट कंप्लीट. say 2 cells. आता ओरस्टेडने आपल्या त्याच प्रयोगामध्ये सेलची संख्या स्थिर ठेवली. ब्रॅकेट मध्ये 2 सेल. सेलची संख्या स्थिर ठेवली. ब्रॅकेट मध्ये 2 सेल मानू. ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच विद्युत धारा I स्थिर ठेवली. मीन्स करंट केप्ट कॉन्स्टंट. means current kept constant. Full stop. त्याच्याच पुढं. Now he changed the distance between the needle and the conductor. Now he changed the distance between distance R bracket करा between needle and the conductor. आणि आता त्याने चुंबक सूची व वाहक यांच्यातील अंतर बदलले. व विचलन अभ्यासले. And he observed the deflection of the needle. And he observed the deflection of the needle. Paragraph. He found that as the distance from the needle increased, त्याला असे दिसले की जसे अंतर वाढेल that is as we go away from the conductor, जसे अंतर वाढेल म्हणजेच वाहकापासून दूर गेल्यास सूचीने अनुभवलेले चुंबकीय क्षेत्र कमी कमी होत जाते. As we go away from the conductor, comma, the magnetic field experienced by the needle goes on decreasing. As we go near the coil, then the magnetic field increases. जर आपण वाहकाकडे सूची नेली, तर चुंबकीय क्षेत्र जर आपण वाहकाकडे सूची नेली तर चुंबकीय क्षेत्र तीव्र होत जाते. खाली लिहा कन्क्लुजन 3. वरचे 2 झालेत ना, आता तिसरं. For the fixed current passing through the conductor, comma,
the magnetic field experienced is inversely proportional to निष्कर्ष 3 डॅश एका स्थिर विद्युत धारेसाठी कॉमा चुंबकीय क्षेत्राची अनुभवलेली तीव्रता ही वाहकापासूनच्या अनुभवलेली तीव्रता ही वाहकापासूनच्या अंतराशी व्यस्त प्रमाणात बदलते. मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. ब्रेक करतो आणि लगेच येतो.